सर्वप्रथम मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. एकदम साधा प्रश्न असा आहे, तुम्ही नैतिक आहात का? काही कॉम्प्लेक्स नाही आहे ना. जे जे स्पर्धा परीक्षा देत आहेत, देणार आहेत आणि जे काही असेल त्यांना एक साधा प्रश्न आहे, तुम्ही नैतिक आहात का? ना कॉम्प्लेक्स सिच्युएशन, ना घटना, ना काही वेगळा, साधा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. तुम्ही नैतिक आहात का? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नैतिक आहात का? आहात का नाही? हो, तुम्हालाच विचारतोय मी, आहात का नाही? व्हॉट एव्हर मे बी तुमचा आन्सर असेल पहा. हे प्रश्न विचारण्याचं कारणच काय की हा जो GS4चा पेपर आलेला आहे ना, त्यांनी पण असा साधा प्रश्न विचारला आहे, तुम्ही नैतिक आहात का? काहीच कॉम्प्लेक्स नाही. आता तुम्ही म्हणसाल कसं? आता ते कसं ते पाहण्यासाठी हे पुढचं एक्सप्लेनेशन आपलं पाहायचं आहे. पूर्ण GS4 जो पेपर आहे त्याचं काय काय आलं, कसं कसं आहे, मग तो का असा साधा प्रश्न आहे असं तुम्हाला कळेल याच्यावर. ठीक आहे, सुरू करायचं मग. एक्झॅक्टली करूया. तर करण्या अगोदर तुमचं स्वागत तर करावं लागेल आहे ना. तर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये स्वागत करतो. आणि टन ढंढन करत करत बाजा वगैरे वाजवून मग आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. तुम्हाला सगळं स्ट्रक्चर माहिती आहे, किती गुण वगैरे असतात ते सगळं माहिती आहे. आपण त्याच्यामुळं डायरेक्ट याच्याकडे वळूया. तर हा भाग पहिला सेक्शन एमध्ये सगळे थेरॉटिकल प्रश्न असतात आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं असतं आहे ना. दिमाग चालवून पळत कसं का असणं लिहायचं असतं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या सेक्शनमध्ये सुद्धा थोडा जास्त आणखी दिमाग कॉम्प्लिकेट करून त्याला लॉजिक वगैरे लावून सगळं काही लिहायचं असतं. असं आहे. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला आहे ना. ते गोष्ट सोडूया. आता प्रश्न एकदम साधे सिंपल आहेत, कॉम्प्लेक्स आहेत, कसे आहेत ते सगळं तुम्ही जजमेंट करत राहा. मी बी तुम्हाला जजमेंट करत राहतो आहे ना. एकाच्या भरोसे राहू नये, राम भरोसे नाही आहे ना. असं ते पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्नामधला किंवा ए काय आहे? मानवी कार्यातील नैतिकतेचे सार. थोडा हा म्हणजे दिसत नाही, खराब दिसत असत काही नाही, पुढचे चांगले येते आहे ना. नैतिकतेचे सार, निर्धारक परिणाम स्पष्ट करा. मानवी कार्यातील प्रश्न काय? एक्सप्लेन द इसेन्स, डिटर्मिनंट अँड कन्सिक्वेन्स ऑफ इथिक्स इन ह्युमन ॲक्शन. मानवी कार्यातील नैतिकताचा अर्थ काय आहे, त्याचे निर्धारक पैलू काय आहेत आणि त्याचा परिणाम काय आहे. आता हा प्रश्न आहे ना, तुम्ही जर सिलेबस पाहिला त्याचं जसंच तसं स्टेटमेंट आहे. म्हणजे आणि तुम्ही हे बी अपेक्षित करू शकता की येणारे आणखी 2-3 ज्या मेन्स असतील ते अशा प्रकारचेच असतील. काहीच कॉम्प्लेक्स नाही. सीधे सीधे आगे चलो. काय? सीधे सीधे आगे चलो, ना बाये मुडो ना दाये मुडो, भाई साहब आगे चलो. तर असा हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आहे ना. त्याने म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर सिलेबस वगैरे पाहिला आणि थोडं मननचिंतन जरी केलं असेल तर काम भागलं त्याचं. ठीक आहे, म्हणजे असं आहे. जर नाही असं म्हणजे जो जरा जास्तच कॉम्प्लेक्स विचार करत असेल MPSC बद्दल तर मग त्याला काय राम राम भाई कोपऱ्यापासून आहे ना. तर पहिला प्रश्न कळलं ना तुम्हाला. याच्यामध्ये काय की नैतिकताचा अर्थ काय आहे. नैतिकता म्हणजे तुम्हाला विचारलं ना नैतिक आहात का, तसंच नैतिकता म्हणजे काय, त्याचे पैलू कोणकोणते आहेत आणि त्याचा परिणाम काय आहे. काय होतो नैतिकता केल्यानं, काय होतं नाही केल्यानं, काय होतं आहे ना. तुम्ही नैतिक राहिलात तर काय होतं, नाही राहिलं तर काय होतं. अशा प्रकारचा हा भाग आहे. ओके, परतीचा शब्द आहे मानवी कार्यातील, तर त्याच्यानुसार तुम्हाला उदाहरणं द्यावी लागतील. ओके, दुसरा प्रश्न. आता याच्या एका प्रश्नामध्ये हा जुना पॅटर्न त्याने वापरला. हे बी तुम्हाला माहीत असलं पाहिजे की प्रत्येक हा 1 2 3 4 5 आहेत है ना. म्हणजे प्रत्येकाला 2-2 मार्क. म्हणजे इथं तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल वगैरे देऊन बी सांगलात तर महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं टास्क आहे. म्हणजे त्यांनी प्रश्न एकदम सिंपल दिलेले आहेत, पण टास्क हे आहे की तुम्ही कसं सांगणार आहे ना. म्हणजे त्यांनी पहा की थोडी हुशारी पण केलेली आहे, केली ना त्याने, की प्रश्न एकदम सिंपल दिलेत परंतु त्याला 2च मार्क दिलेत आणि हे वेळात लिहायचे. कमाल आहे ना. हां, म्हणजे MPSCला पण खूप चांगला दिमाग आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, खाजगी व सार्वजनिक संबंधातील नैतिकतेतील फरक स्पष्ट करा. जसंच तसं आहे ते तुम्ही सिलेबस वाचा. हां, डिफरन्स बिटवीन इथिक्स इन प्रायव्हेट आणि पब्लिक रिलेशनशिप काहीच नाही आहे ना. तुमच्या खाजगी जीवनामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये कसं फरक आहे ह्या नैतिकतेमध्ये. म्हणजे एखादा व्यक्ती जर प्रायव्हेट जीवनामध्ये नैतिक आहे तर खाजगी जीवनामध्ये आहे का, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये. किंवा एखादा व्यक्ती आपल्या घराविषयी प्रेम व्यक्त करतो, दया व्यक्त करतो, करुणा आहे, तो तसा खाजगी जीवनामध्ये आहे का, किंवा खाजगी जीवनामध्ये जसा आहे तसा प्रायव्हेट जीवनामध्ये आहे का आहे ना. म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण देऊन तुम्ही सांगू शकता की कसा फरक आहे. किंवा असं बी असतं ना की एखाद्या व्यक्तीच्या खाजगी जीवनाचा परिणाम
वैयक्तिक जीवनावर पडतो, वैयक्तिक जीवनाचा परिणाम हा खाजगी जीवनावर पडतो. ते बरंच आहे विश्लेषण, पण इथं तुम्हाला साधं साधं सिंपल सांगायचे. ओके, काय फरक आहे नेमकं. त्याच्यानंतर म्हणजे हे तुम्हाला फक्त एक्सप्लेन करण्यासाठी सांगितलं, बाकीचं तर कमी शब्दामध्ये कसं लिहावं ही तर मोठी ट्रिक. तिसरा प्रश्न पहा याच्यामधला, महान नेत्याचे जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कसे उपयुक्त ठरते. एखाद्या व्यक्तीला तुम्ही महान मानता तर त्याचे जीवन मूल्य आहे ना, तर तुम्हाला कसं कामाला येतं असं थोडक्यामध्ये आहे ना. तर हे तुम्ही विचार करू शकता याच्यामध्ये की हे असं झालं तसं झालं. त्याच्यानंतर चौथा आहे पहा, मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. पहा तुम्हाला प्रश्न दिसत असतील, जसेच तसे हेडलाईन आहेत, काहीच नाही त्याच्यामध्ये कुटुंबाची. म्हणजे इथं एक गोष्ट तुम्हाला सरळ समजली असेल की ज्याला लिहिता येतं ना, ज्याला चिकणी चोपडी शब्द येतात ते म्हणतात ना, म्हणजे त्याला लय तो असा गोड बोलतो आहे ना, आणि लिहिण्यात पण आहेत, त्याला हे सगळं जमतं आहे ना, कारण हे साधं आहे, कॉम्प्लेक्स नाही, काय नाही, म्हणजे असं सायंटिफिक नाही, काहीच नाही याच्यामध्ये. ओके, एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली इन इनकल्टिव्ह व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला ते मूल्य रुजवण्यासाठी, मला इंग्लिश येत नाही, मी पहिल्या सुरुवात मान्य करतो, कधी कधी ते स्टंग होते, स्पेलिंग होते कधी कधी आहे ना. तर पुढचा प्रश्न, त्याच्यानंतर नैतिकता अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो. वाय इज द केस स्टडी अप्रोच यूज इन इथिक्स सिलेबस आहे ना, म्हणजे केस स्टडी का असते, हा साधा प्रश्न आहे. बाबा केस स्टडी का आहे, तुम्ही विचारा ना, तुम्हाला केस स्टडी का आहे, म्हणजे तुम्हाला एखादी घटना कशी काम करते, म्हणजे मदत करते, तेच तुम्हाला इथं लिहायचं आहे. कधी कधी म्हणजे असं होत असेल पेपरमध्ये, किंवा म्हणजे असे प्रश्न येत असतील की ज्याचं काही उत्तर तुम्हाला सापडत नसेल, तर त्या प्रश्नाला सोडण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जीवनाला पाहिजे. जसं की उदाहरणार्थ येणे काय म्हणतात, नैतिकता अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो. तुम्ही विचारा ना, तुमच्या जीवनामध्ये घटना का महत्त्वाच्या ठरतात, तुम्ही काय करता, त्याच्यातून काय शिकता, जस्ट लाईक दॅट. ओके, तर हा प्रश्न आहेत, म्हणजे हे पहिले 2-2 मार्काचे आहे ना दिलेत, परंतु लिहायसाठी ते मोठं काम आहे. त्याच्यानंतर पहिल्यामधला हा बी, पुढचं काय आहे, एक्सप्लेन द 3 मेन कंपोनंट ऑफ ॲटिट्यूड शेपिंग ह्युमन बिहेवियर विथ सुटेबल एक्झाम्पल. मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीचे 3 मुख्य घटकाचे योग्य उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. म्हणजे थेरॉटिकल, सगळा थेरॉटिकल, त्यांनी काहीच वेगळं नाही. म्हणजे UPSC सारखं लेवल आहे का, तर नाही, प्रश्नाचं तर लेवल नाही. ठीक आहे, नाही म्हणतोय मी. काय इथं ही जी अभिवृत्ती असते, ॲटिट्यूड असतो आहे ना, त्याचे 3 घटक आहेत. कोणते आहेत, ज्यांनी अभ्यास केला, कोणते आहेत, XYZ का ABC का दुसरं काय का WBC, कोणते घटक आहेत, ते घटक इथं त्यांनी विचारलेले आहेत, आणि साधे सिंपल आहेत. म्हणजे जे अभ्यास करतो त्याला माहितीच असते 3 घटक कोणकोणते आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकामध्ये आत्मभान आहे ना, आत्मभान स्वजाणीवेच्या अभावाचा संघटनेच्या एकूण कामकाजावर का परिणाम पडतो. म्हणजे एखादा व्यक्ती जर सेल्फ अवेअर नसेल तर त्याचा ॲडमिनिस्ट्रेशनवर काय प्रभाव पडतो, असं त्यांनी विचारलेलं आहे ना. म्हणजे हा थोडा विचार करायला लावण्यासारखा आहे. काय प्रभाव पडतो, तर तुम्ही म्हणजे उत्तर लिहू शकता की त्याची कार्यशक्तीवर परिणाम पडू शकतो, इफेक्टिव्हनेस कमी होऊ शकतो, हे शब्द त्याच्यामध्ये येतात. परंतु जर तुम्हाला लिहायचं असेल तर थोडंसं लॉजिकली विचार करावा लागतो, कारण हा 10 मार्काला आहे. ठीक आहे, म्हणजे विशेष तेच आहे की 10 अगोदर 2 मार्काचे होते, तर 10 मार्काचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, गव्हर्नन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर. गव्हर्नन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर कार्यक्षमता वाढवतो, मात्र अल्गोरिदमिक पूर्वग्रह व पारदर्शकतेच्या संबंधित नैतिक प्रश्न निर्माण करतो. ठीक आहे, पूर्वग्रह म्हणजे काय, प्रिजुडाइज. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की अगोदरच काहीतरी एखाद्या गोष्टीबद्दल विचार करून ठरणं की हे असंच, म्हणजे सपोज की ते चुकीचंच आहे, हे खोटंच आहे, अशा प्रकारचा तो पूर्वग्रह आहे ना. नैतिक मुद्द्याची चर्चा करावर दुर्बल घटकासाठी निष्पक्षता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुचवा. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर गव्हर्नन्समध्ये कार्यक्षमता वाढवतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कार्यक्षमता वाढवतो, परंतु त्याच्यामुळं काही नैतिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, आणि त्या नैतिक प्रश्नाचा विचार करून दुर्बल घटकासाठी निष्पक्षता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुचवा. तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटते ना, साधी गोष्ट आहे की बाबा AI कार्यक्षमता वाढते, परंतु त्याच्यामुळे नैतिक प्रश्न निर्माण झाले, तर त्याच्यावर उपाय सुचवा, मधलं सोडून द्या, अशा प्रकारचा विचार करू शकता तो. ठीक, पुढचा प्रश्न आहे पहा, की सोशल मीडियाच्या युगात द्वेषपूर्ण भाषण व चुकीची माहिती सामाजिक सालोख्यावर परिणाम करू शकते. लोकशाही समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सामाजिक सालोखा याची समतोल साधताना येणाऱ्या नैतिक आव्हानाची चर्चा करा. साधा प्रश्न आहे याच्यामध्ये आहे ना. म्हणजे तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच, आणि तुम्ही असं म्हणू शकता की एक सोशल हार्मोनी जी असते ही मेंटेन करण्यासाठी म्हणजे काय करता येईल,
या आव्हानाची चर्चा करा, अशा प्रकारचा साधा प्रश्न आहे. आणि हे साहजिक प्रश्न आहे की बा सोशल मीडियामुळे काही बी होऊ शकतं. चुकीची माहिती आहे, दोषपूर्ण भाषण आहे, त्याच्यामुळे समाजामध्ये काय होऊ शकतो, काही बी होऊ शकतो ना. तुम्हाला माहिती आहे की दंगे बिगे सगळे होतात. मग असंच हे आव्हान पेलण्यासाठी काय करता येईल, हे रोजच्याच जीवनातले प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न पहा. आता याला काय म्हणावं, नीतिशास्त्र म्हणजे काय. म्हणजे त्यांनी ते बेसिकपासून सुरुवात केली बरं का. जर म्हणजे आता हे प्रश्न सुरू झालेत म्हणजे एकदम बेसिकपासून सुरू झालेत, असेच जातील ना पुढं 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 येणाऱ्या काळामध्ये मग MPSC सुद्धा ॲडव्हान्स होत जाईल. त्याच्यामुळे आताच बेसिक आहे ते. नीतिशास्त्र म्हणजे काय, लोक प्रशासनातील त्याचे महत्त्व स्पष्ट करा. व्हॉट इज एथिक्स, एक्सप्लेन इन सिग्निफिकन्स इन कुठं तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. सिग्निफिकन्सचा कुठं भाग आहे तर या इथिक्स हा शासनामध्ये म्हणजे लोकप्रशासनामध्ये कसं कार्य करतं अशा प्रकारचा भाग आहे. साधं घ्या ना. म्हणजे एखादा व्यक्ती ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करतो आहे आणि तो भ्रष्टाचार म्हणजे करतो आहे, तर इथिक्स काय म्हणतं की भ्रष्टाचार करू नको. साधी गोष्ट आहे याच्यामध्ये. अरे नको म्हणजे तू काय, तुला पगार भेटते ना, का करतो भ्रष्टाचार, असं इथिक्स सांगतं. ठीक आहे, याच्या प्रकारचं. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली संरक्षणाची जबाबदारी ही संकल्पना काय आहे. या संकल्पनेच्या उदयामागील पार्श्वभूमी स्पष्ट करा. काय, रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट. आता कुणी म्हणाल की सर हे आम्हाला माहीतच नाही, तो काय म्हटला होता. काही माहीत नसतं तर शब्द तर कळतात ना. संरक्षणाची जबाबदारी लिहा. ठीक आहे, असं म्हणू नका की आम्हाला माहीतच नाही. होतं असं कधी कधी, माहीतच नाही तर काय करा, लिहायचं असतं, काय करायचं असतं दुसरं. पुढचा प्रश्न पहा. एकात्म मानवदर्शन प्रणित अंत्योदयाची नीतिशास्त्र सांगा. शेवटच्या माणसाची मुक्ती. एक्सप्लेन द इथिक्स ऑफ अंत्योदया हा ना, विच इज ॲडव्होकेटेड इन इंटिग्रल ह्युमॅनिझम. शेवटच्या माणसाची मुक्ती. हा थोडासा दार्शनिक आणि काय म्हणतात की न ऐकल्यासारखा प्रश्न आहे. आणि मग अशा प्रश्नाला काय करायचं, मग याच्या प्रश्नामध्ये जे शब्द असतात पाच त्याच्यानुसार तुम्ही उत्तर लिहू शकता. आहे ना. इथं शेवटच्या माणसाची मुक्ती. ठीक आहे, एकात्म मानवदर्शन प्रणित शेवटच्या माणसाची मुक्ती असा प्रश्न आहे याच्यामध्ये. तुम्ही विचार करा ना, शेवटच्या माणसाची मुक्ती म्हणजे काय. मग बाकी ते सगळे तारा जुळत राहतात की हां मुक्ती म्हणजे काय, मग पुढं 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 तसं होतं. कधी कधी असे जर प्रश्न तुम्हाला म्हणजे अडकत असतील तर पुढं चला आणि मग पुन्हा जसा वेळ मिळत तसं लिहा. म्हणजे कधी कधी स्टक व्हायचं नाही, आपला वेळ तिथं घालवायचा नाही. ठीक आहे, हे छोट्या छोट्या गोष्टी जरूर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे पहा. उपयुक्तवादी नीतिशास्त्राचा न्याय संकल्पनेशी असलेला संबंध चिकित्सकरित्या स्पष्ट करा. क्रिटिकली एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन युटिलिटेरियझम अँड कन्सेप्ट ऑफ जस्टिस. उपयुक्तवादी आणि नीतिशास्त्र न्याय म्हणजे न्याय आणि उपयुक्तवादी असा प्रकारचा संबंध कशा प्रकारचा आहे ना. थोडंसं सुरुवातीला काही प्रश्न एकदम सोपे आहेत, काही क्वेश्चन असे आहेत की थोडेसे काय म्हणतात जटिल प्रकारचे. ओके. त्याच्यानंतर प्रशासनाच्या प्रक्रियेत नैतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी सर्वसाधारणपणे अवलंबली जाणारी विविध धोरणे स्पष्ट करा. प्रशासनाच्या प्रक्रियेत नैतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी सर्वसाधारणपणे अवलंबली जाणारी विविध धोरणे स्पष्ट करा. एक्सप्लेन द व्हेरी स्ट्रॅटेजी नॉर्मली अडॉप्टेड फॉर स्टेटनिंग इथिकल व्हॅल्यूज इन ए गव्हर्नन्स. म्हणजे हे लोक प्रशासनामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी नैतिकता कशी मध्ये आणली जाते, अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की मूल्यांना कशी बळकटी दिली जाते. तर हा एक प्रश्न आहे. आता ही जे प्रश्न आहे शेवटचे म्हणजे त्यांनी असं केले ना, म्हणजे तुम्ही लॉजिकली प्रश्न जर पाहिलात तर सुरुवातीला सोपे थोडे हार्ड मध्ये एखादा सोपा पुन्हा आणखी थोडासा हार्ड अशा प्रकारे. म्हणजे शेवटचे काही प्रश्न जर सोडले तर बाकी सगळे सिम्पल असं तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आता शेवटचे राहिलेले काही प्रश्न पहा. प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील असे काही भारतीय कायदे स्पष्ट करा. एक्सप्लेन द इंडियन लॉ विच कॅन प्रूव्ह टू बी सोर्स ऑफ इथिकल गायडन्स टू ॲडमिनिस्ट्रेशन. आहेत का असे, तुम्हाला आठवतं का कोणता कायदा असा की जे प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतो. असे बरेच आहेत, असं तुम्ही नका कोणते आहेत. जे लॉ असतात ते नैतिक मार्गदर्शन देतच असतात, दुसरं काय करतात. म्हणजे तुम्हाला असं सांगावं की एखादा स्पष्ट दिसणार. दुसरा पहा, 6वा प्रश्न. सध्याच्या काळात सार्वजनिक प्रशासनातील सेवा वितरणाचा दर्जा वाढवण्यासाठी कोणते विविध मार्ग आहेत. सेवा वितरणाचा दर्जा वाढवण्यासाठी पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी यासाठी काय आहे म्हणजे उपाय सांगा. म्हणतात कोणते विविध मार्ग आहेत की पण दर्जा वाढवण्यासाठी. म्हणजे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आहे ना, म्हणजे थोडंसं जास्तच स्ट्रेट फॉरवर्ड आहे. शासकीय क्षेत्रात माहितीची देवाणघेवाण म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट. तिचे उद्दिष्ट आणि महत्त्व स्पष्ट करा. मला असं वाटायला लागलं की ती ह्याचा पेपर असतो ना युनिव्हर्सिटीचा पेपर, त्या प्रकारचा पेपर आहे हा. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा पेपरच वाटत नाही, हळूहळू पुढं जसं चाललं तसं. म्हणजे तुम्ही बघा ना, वाटतं का नाही.
म्हणजे जो असा व्यवस्थित ज्याने UPSC दिलेली आहे भरपूर वेळा किंवा त्याचा अभ्यास चांगला आहे, त्याला असं वाटतं की हा म्हणजे स्पर्धा परीक्षेचा पेपरच नाही आहे. हा पेपर युनिव्हर्सिटीचा आहे अशा प्रकारचा वाटतो. नाही, तुम्ही सुरुवातीपासूनच बघा, हे जे काही शैक्षणिक आहे ना, हा शैक्षणिक असा वाटतच नाही की अरे हा पेपर जरा MPSC सारखा आहे, स्पर्धा परीक्षेसारखा आहे. नाही, बिलकुल बी नाही वाटत. मला तर नाही वाटत. तुम्हाला काय वाटतं आहे ना? म्हणजे असे प्रश्न आहेत की जसं ते विचारतात ना युनिव्हर्सिटीवाले, त्या प्रकारचे प्रश्न आहेत. असं काही ॲडव्हान्समेंट नाही, काहीच नाही. म्हणजे एखादा व्यक्ती विचार करून उत्तर लिहिल असं पण नाही. म्हणून तर तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही नैतिक आहात का, हा साधा साधा प्रश्न आहे, काहीच नाही, बाकी काहीच नाही विचारलं त्यांनी. ओके, तर जे प्रश्न UPSC कसे वरती विचारते पहा की थॉट लेवल असते, बरेच कॉम्प्लिकेशन असतं मध्ये, त्याच्यामध्ये मोठे मोठे सेंटेन्स असतात, समजायलाच अवघड जातात, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तुम्ही पाहिलं असाल UPSCचे प्रश्न, पण इथं हे प्रश्न नाहीत. आणि विशेषतः काही विचारवंतावर प्रश्न विचारतात ते काहीतरी प्रश्नामध्येच अशा प्रकारचा काहीतरी भाग असतो की ज्याच्यामुळं तो करायला लावणारा असतो. काही काही मानवी मूल्यावर अधिक असतात, जसं का आनंद म्हणजे काय, राग वगैरे असे प्रश्न आहे ना. म्हणजे थोडेसे त्याचं जे लेवल असतं UPSCचं, तर ते इजी लेवल तर नसतंच कधीच, मिडियम टू हाय असतं. इथं इजी जास्त आहे ना. आणि जे तुम्हाला हार्ड वाटेल जे लेवल, ते असं आहे की जस्ट लाईक ए युनिव्हर्सिटी टाईप, म्हणजे तुम्हाला पाठ पाहिजे ते पण आहे ना. म्हणजे काही प्रश्न असं असतात तुमच्याकडे इन्फॉर्मेशन लागते, जसं आपण म्हणतो ना UPSCमध्ये नॉलेज थोडंसं कामाला येतं त्याच्यामध्ये, की तुम्ही जे शिकला, जे अनुभवलात, त्याच्यानुसार बी तुम्ही इथिक्सचे प्रश्नाचे उत्तर लिहू शकता. परंतु इथं MPSCमध्ये तो प्रॉब्लेम येऊ शकतो की तुम्हाला थोडंसं थेरॉटिकली जास्त जावं लागेल. माझं बोलणं तुम्ही गांभीर्याने घ्या आहे ना, जे ऐकता त्याच्यामध्ये, की काही आता येणाऱ्या 2-3 मेन्ससाठी सुद्धा हे लागू पडतं की तुम्हाला थेरॉटिकल जास्त वाचावं लागेल. ठीक आहे, MPSCच्या पेपरसाठी, इथिक्सच्या पेपरसाठी थेरॉटिकल जास्त वाचावं लागेल. मी जसं UPSCसाठी म्हणतो की इथिक्सचा पेपरचा अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं असतं, जस्ट तुम्ही ते अंडरस्टँडिंग करा, संकल्पना वगैरे समजून घ्या, आणि रोज जरी तुम्ही मननचिंतन केलं तर काम झालं. तर इथं नाही आहे, तुम्हाला थोडंसं काम करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीसाठी गोकणपट्टी. ओके, त्या टाईपमध्ये. आता बघूया आपण थोडक्यामध्ये हे केस स्टडी कशा आहेत, कशा सोडवायच्या वगैरे, हे जो भाग आहे तो आपण आन्सर रायटिंगमध्ये बघूया. परंतु इथं फक्त वाचूया की केस स्टडी कशा आहेत नेमकं. ओके, तर ते पहिल्या सुरू काय काय महत्त्वाचं असतं केस स्टडी सोडवत असताना, तुम्ही कोण आहात, त्याच्यामध्ये नेमकी सिच्युएशन काय आहे. तसं तुम्ही जुने जर व्हिडिओ पाहिला असाल आन्सर रायटिंगचे म्हणा किंवा इथिक्सचे प्रश्न कसे सोडवावे वगैरे, केस स्टडी कसं, त्याच्यावर तर तुम्हाला सगळी माहिती मिळते की काय काय अप्रोच असतो त्याच्यामध्ये आहे ना. फुकट में मराठीमध्ये शिकायचं असेल तर अनोखे लाईफ चॅनल जिंदाबाद आहे ना. म्हणजे हे 3 पेपरसाठी, तर इथिक्स, एसए आणि ऑप्शनल मराठी साहित्याचा जो पेपर आहे, म्हणजे तिन्ही जर मिळून जर तुम्ही कन्सिडर केला तर किती स्कोरिंग होऊ शकते. ओके, तर तुमची नियुक्ती महाराष्ट्रातील एका संवेदनशील ग्रामीण तालुक्यात नव्याने अधिकारी म्हणून झाली आहे. अधिकारी कोणता आहे माहीत नाही, फक्त नव्याने अधिकारी झाली आहे. हा भाग पारंपरिक जाती श्रेणी व्यवस्था आणि अधूनमधून उद्भवणाऱ्या सामाजिक तणावासाठी ओळखला जातो. ठीक आहे, म्हणजे एका संवेदन क्षेत्रामध्ये तुम्हाला नियुक्त केले आणि तिथं जातीप्रथा आहे आणि कधीकधी सामाजिक तणाव होतो. राज्य सरकारने अत्यंत वंचित समुदायासाठी खास गृहनिर्माण व उपजीविका योजना सुरू केली आहे. या योजनेची निष्पक्ष व कार्यक्षम अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यांनी इथे योजना सुरू केली आहे आणि तुम्हाला ती अंमलबजावणी करायची आहे. ओके, तुम्ही कोण आहात, नव्याने आलेले अधिकारी. ओके, इलाका कसा आहे, संवेदनशील. ओके, पुढं मात्र स्थानिक नेते प्रशासनातील कर्मचाऱ्यावर दबाव टाकून अर्जाचा विलंब लावणे, संसाधनाचा अपव्यय करणे आणि वंचित समाजामध्ये चुकीची माहिती पसरवणे अशा प्रकारे योजनेत अडथळे निर्माण करत आहेत. म्हणजे बाकीचे लोक बिनकामाच्या गोष्टी करत आहेत. अशा विशेष योजनामुळे सामाजिक तणाव वाढतो असे कारण ते पुढे करतात. म्हणजे त्यांचं कारण काय सांगतं की या योजनामुळे समाजामध्ये तणाव वाढतो. सार्वजनिक सेवक म्हणून या परिस्थितीत नैतिकता व मानवी संबंधित मुद्द्याचे विश्लेषण करा आणि तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळता ते स्पष्ट करा. साधी गोष्ट आहे ना, इथं पण काही कॉम्प्लेक्स नाही. मोठं UPSCमध्ये पाहिला तर केस स्टडीज मोठी असते, वाचायलाच कंटाळा जातो तो. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की काय एवढं सांगितलं आहे ना, मध्ये बरंच असतं. पण तो सायकोलॉजिकल एक ट्रॅप आहे. UPSCच्या पेपरमध्ये एक सायकोलॉजिकल ट्रॅप आहे ना. म्हणजे वाचणारच म्हणतो किती वाचू आता मी, आणि त्याच्यानंतर लिहायचं असतं ते. अशा प्रकारचं इथं सायकोलॉजिकल ट्रॅप नाही, साधी साधी गोष्ट आहे. जसं आपण सिम्पलपणे अभ्यास करतो त्या प्रकारचा आहे. बा तुम्हाला एखाद्या ठिकाणी पाठवले आहे, तो एक संवेदनशील इलाका आहे, तिथे एक योजना राबवायची आहे, परंतु तिथले लोक तुम्हाला योजना राबवू देत नाहीत. मग याच्यात काही नैतिक मुद्दे आहेत आणि तुम्ही काय कराल, साधा प्रश्न आहे. हेच अशा प्रकारच्या ज्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही ऑलरेडी तयार असलं पाहिजे. तुम्ही काय करणार आहे ना, तिथं जाऊन जर विचार करत बसत असाल
तर तुम्ही खरंच स्पर्धेच्या थोडंसं बाहेर पडता बरं का. मी म्हणत नाही की तुम्ही स्पर्धेच्या असा आहात तसा आहेत, माझं काय, मी कोण आहे बोलणारा, आहे ना, मूर्ख माणूस जास्तीत जास्त, आहे ना. तुमच्याबद्दल टिप्पणी करणं हे शोभत नाही मला, आणि तुम्ही स्पर्धा देणारे आहात, स्पर्धक आहात. त्याच्यामध्ये फक्त स्पर्धेत उतरत असताना काय अति आवश्यक आहे या गोष्टीची बाब म्हणजे जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. ओके, तर ही साधी केस स्टडी आहे, सोडवता येते, म्हणजे खूप कमी वेळात पण सोडवता येते, ज्याचा अगोदरचा अभ्यास आहे. UPSCच्या मुलांना तर हे साधी सिंपल गोष्ट आहे. त्याच्यानंतर पहा, आता पुढची केस स्टडी तर पहा किती सोपी आहे, म्हणजे एवढंच दिलं म्हणजे आपण म्हणू कुर्सा उगा. वैदिक नैतिकशास्त्राच्या आधारे वैदिक पर्यटनाच्या प्रक्रियेत योजना केंद्रीय अर्थसंकल्प 2026 नुसार कितपत योग्य आहे याची सविस्तर चर्चा करा. वैदिक नीतिशास्त्राच्या मूलभूत तत्वामध्ये सांगितल्यानुसार वैदिक पर्यटनाच्या योजनेचे नैतिक मूल्यमापन करा. हां, आता इथं तुम्हाला ते मेडिकल टुरिझम हा जो बजेटचा जो भाग आहे याच्यामध्ये त्यांनी जो सांगितला तो डायरेक्ट विचारला. पहा, असं जर कधी होत असेल की एखादी गोष्ट झालेली आहे किंवा ती तुम्हाला माहीत नसेल, तर कधी कधी म्हणजे त्याला हाताळण्याचं चांगलंच, मी अगोदर मी म्हटलं पहा, एक चांगली पद्धत आहे की त्याच्यात शब्द काय आहेत आणि ते शब्द तुमच्या ओळखीचेच असतात. जसं की मेडिकल टुरिझम तुम्हाला माहिती आहे, स्कीममध्ये काही असू द्या, आहे ना, तुम्हाला त्या गोष्टी नैतिकमध्ये काही ना काही येणारच झाले, ते तुम्ही मांडायचे आणि पुढं चालायचं, अडकून बसायचं नाही. असं मी तुम्हाला आउट ऑफ मार्क कोणी देणार पण नाही, तुम्हाला किती जरी माहीत असलं तरी, आहे ना. किती जरी तुम्हाला माहीत असो, तुम्ही कितीही विद्वान पंडित असो, नॉलेजेबल असो, तुम्हाला तेवढे मार्क देत नाहीत ते, हे आपण मानून चालायचं. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक दिमाग चालतो की बा आपला उत्तर लिहायचं आणि पुढं चालायचं, जेवढं चांगलं लिहित तेवढं लिहा, पुढं चला, ठीक आहे. इथं अपेक्षा करू नका की आदर्शवाद आहे ना, मला लय भारी येतं, नाही येत येतं असेल घरी. ओके, पुढं आहे, पुढची केस स्टडी आहे वैयक्तिक पूर्वग्रहाचे व्यवस्थापन. आता ह्याने तर ह्याला नाव दिले आहे ना, तसं UPSC देत नाही. एका महानगरात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त जातीय तणाव अनुभवत आहे. एका महानगरात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त जातीय तणाव अनुभवत आहेत. एका गटाकडून विशेष एका निषेधाचे आंदोलन चालवले जात आहे. बरं, आंदोलन करत आहे. त्या गटाची विचारप्रणाली पोलीस अधिकाऱ्याला आक्रमक, अक्षरपाय आणि त्यांच्या स्वतःच्या श्रद्धेच्या विरुद्ध वाटते आहे. पोलीस अधिकाऱ्याला असं वाटतं की माझ्या विरोधात आहे. आंदोलनादरम्यान त्या गटाचा एक सदस्य पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबांना पोलीस अधिकाऱ्यांच्या कनिष्ठासमोर अपमान करतो. वरील प्रकरण या पोलीस अधिकाऱ्यांनी कसं हाताळावे. ओके, साधी गोष्ट आहे की एखादी घटना घडत आहे, एक गट म्हणजे आहे ना, जाती तणाव झालेला आहे, एक गट आंदोलन करत आहे आणि त्यातले काही लोक पोलिसांना काहीतरी करत आहेत, म्हणजे त्यांना टिप्पणी करत आहेत म्हणा, बोलत आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तसं, है ना. त्यांनी एवढंच म्हणतात अपमान करत आहेत तर तू काय करल. इथं हे तर करणार नाही ना, त्याच्या गालात जाऊन मारल किंवा त्याच्याविषयी काही ते धक्काबुक्की वगैरे करेल, असं तर करणार नाही. पोलिसाचं ते काही काम नाही, त्याला हाताळायचं फक्त. हा सगळा प्रश्न काय आहे, तो हाताळणार कसा, तर तो मॅनेजमेंट आहे. ओके, तर लिहा मग ठीक आहे ना. पर्सनल बायस आहे बा, म्हणजे तो स्वतःविषयी बोलतो. इथं तो प्रश्न आहे ना, खाजगी जीवन वर्सेस प्रायव्हेट जीवन, म्हणजे तो तुमच्या खाजगी जीवनावर टिप्पणी करते, मग काय करणार तुम्ही. ठीक आहे, पुढं पहा. पुढचा प्रश्न, कामाच्या ठिकाणी वाद सोडवणे, हा प्रश्न आहे की ओके, कामाच्या ठिकाणी वाद सोडवणे सिम्प्लिफाय केले बरं का त्याने, है ना. तुम्ही एका खात्याचे प्रमुख आहात, एका, ठीक आहे. तुमच्या हाताखाली 2 अतिशय हुशार कर्मचारी आहेत, पण त्यांचे विचार जुळत नाहीत, असं होतंच. त्यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण कार्यालय 2 गटात विभागले आहे. बरं, हे मोठंच झालं. आणि त्यामुळे विशिष्ट वेळेत पूर्ण करायच्या असलेल्या एका प्रकल्पाचे काम रखडलेले आहे. दोन्ही कनिष्ठ कर्मचारीपैकी एक पारंपरिक विचाराचा नियम पाळणारा आहे आणि दुसरा तंत्रकुशल आणि नव्या म्हणजे गोष्टी शोधणारा आहे, असं नव्या वाटा शोधणारा आहे. ओके, दोन्ही कनिष्ठ कर्मचाऱ्यांची कौशल्य प्रकल्पासाठी महत्त्वाची आहेत, म्हणजे जुन्याची बी नव्याची. एक वरिष्ठ अधिकारी म्हणे, तुम्ही प्रश्न कसा सोडवणार आहात, दोघांमध्ये संघर्ष सोडून दोघांच्या कौशल्याचा फायदा कसा घेणार आहात. ओके, बस एवढंच प्रश्न आहे. पहा, तुम्ही एका खात्याचे प्रमुख आहात, तुमच्या हाताखाली 2 हुशार आहेत, परत लईच हुशार आहेत, दोघात भांडणं चालायला लागलेत आणि आता दोघांमध्ये ही फूट पडलेली आहे, परंतु दोघांचं बी काम त्या प्रकल्पामध्ये आहे आणि तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहात. तुम्ही काय कराल, साधी गोष्ट आहे, काय कराल. भांडणं तर तुम्ही करू देणार नाही त्यांना, आहे ना. काही ना काही असं प्रेरणा, उत्तेजन, मोटिवेशन काहीतरी द्याल किंवा काही ना काही कराल, काहीतरी लॉजिक लावाल, ज्याच्यामुळे ते दोघं काम करतील. ओके, तर ते लिहायचं आहे. याच्यामध्ये स्पष्ट तुमचे विचार स्पष्ट होतात, तुम्हाला काय म्हणजे तुमच्या दिमागात काय किडे चाललं ते कळतं त्याच्यात. ओके, हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे, पर्यावरण नीतिशास्त्राचे प्रमुख आयाम सांगा. साधा प्रश्न आहे आणि
डिस्कस द मेन ॲस्पेक्ट ऑफ इन्व्हायरमेंटल इथिक्स. पद्मश्री चैतन्य पवार यांच्या कार्यात पर्यावरण नीतिशास्त्राचे नियम कसे साध्य होतात याचे नैतिक अहवाल मांडा. ओके, हा दुसरा व्यक्तिविषयी पद्मश्री चैत्रम पवार. ओके, तर हा थोडासा आहे ना, हे माहीत असलं पाहिजे. तरी पण लिहू शकता तुम्ही. आय डिस्कस द मेन ॲस्पेक्ट अर्धा तरी लिहू शकता, बाकी काळं पांढरं. ठीक आहे, काळं पांढरं कळते ना तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे पहा. आपण एका जिल्ह्याचे अधिकारी असून एका जिल्ह्याचे अधिकारी असून त्या जिल्ह्यातील एका दुर्गम आदिवासी गावाला प्रमुख शहराशी जोडण्यासाठी उच्चगती पूल उभारण्याचा एक मोठा पायाभूत प्रकल्प सुरू आहे. ठीक आहे, ते जुन्या प्रकारचाच आहे, म्हणजे UPSCमध्ये एक विचारला तशा प्रकारचा हा आहे ना. या पुलामुळे आरोग्यसेवा व शिक्षणाच्या सुविधा प्रमाणात उपलब्ध होणार, चांगल्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. काय मराठी व्यवस्थित जाऊ दे, आपण कशाला काय बोला. मात्र या पुलाच्या बांधकामासाठी गावातील एक पवित्र सामुदायिक देवस्थान स्थलांतरित करणे आवश्यक आहे. वाटलंच आहे ना, म्हणजे एक प्रकल्प पूल बांधायचा आहे. तो पूल सगळं काम व्यवस्थित करू शकतो दुर्गम भागामध्ये आहे ना, परंतु तो पुलामध्ये येतोय हा देवस्थान. ओके, आडवा. स्थानिक आदिवासी ज्येष्ठ आणि प्रभावशाली सामाजिक गट या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहेत. त्यांना हा प्रकल्प त्यांच्या सांस्कृतिक ओळखीवर असलेला आघात वाटत आहे. म्हणजे आदिवासींना असं वाटतं की हा आमच्या सांस्कृतिकवर काहीतरी आहे. त्याच्यानंतर दरम्यान येणाऱ्या निवडणुकीपूर्वी काम करण्यासाठी बांधकाम कंत्राटद्वारे तीव्र राजकीय दबाव आहे. वरून तर तिकडून दबाव आहे. कंत्राटदाराने विरोध शांत करण्यासाठी गावाच्या प्रमुखाला खाजगी देणगी देऊ केल्याची तक्रारही समोर आली आहे. हो, म्हणजे लाच. नैतिक मूल्याशी तडजोड न करता, ठीक आहे, नैतिक मूल्याशी तडजोड न करता हा प्रकल्प पूर्ण होईल आणि निर्माण झालेला संघर्ष सुटेल, यासाठी आपण योग्य ते निर्णय घेणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा अधिकारी म्हणून आपण ही परिस्थिती कशी हाताळा. ओके, तर हा साधा प्रश्न आहे की बाबा एखाद्या ठिकाणी चांगलं काम होणार आहे, परंतु ते काम तिथला देव म्हणत आहे की नका करू. म्हणजे तिथले लोक म्हणत आहेत की आमचं हे पवित्र स्थान वगैरे आहेत, तर तुम्ही दुसरीकडे काहीतरी काम करा, परंतु त्या कंत्राटदाराला काम पूर्ण करायचं आहे, काम महत्त्वाचं आहे. मग नैतिक मूल्याची तडजोड न करता व्यवस्थित कसं काम करता येईल ते सांगा, कारण तुम्ही जिल्हाधिकारी आहात. इथं हू आर यू, जिल्हाधिकारी आहात तर तुम्ही करू शकता त्या गोष्टी, कारण पोस्ट महत्त्वाची आहे ना. म्हणजे तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं ठरतं. तर इथं तुम्ही म्हणजे समजदार पद्धतीने सगळ्या गटाला एकत्रित घेऊन चर्चा विमर्श वगैरे करू शकता आहे ना. असं बरंच काही तुम्ही ते आपण म्हणतो ना की चांगली भाषा वापरू शकता आहे ना. म्हणजे ओरिजिनली काय होतं हे नका विचार करू, परंतु लिहावं तर तसंच लागेल ना त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचा हा केस स्टडीचा भाग होता. तुम्हाला काय वाटतं केस स्टडी कशा होत्या? सिम्पल होत्या, साध्या होत्या, वेळात पूर्ण होणाऱ्या तर होत्या. म्हणजे असं तर नाही की केस स्टडी आणि थेरॉटिकलला जर वेगळा वेळ सेपरेट केला तर केस स्टडी वेळात पूर्ण होतात, परंतु ते थेरॉटिकल प्रश्न वेळात पूर्ण होतील याचा भरोसा नाही. तिकडं उलटं असतं UPSCमध्ये, केस स्टडी वेळात पूर्ण होतील याचा भरोसा जास्त नसतो. म्हणजे करणाऱ्याला होतो म्हणा, परंतु ते केस स्टडी लेंथी असतात, त्याच्यात बऱ्याच गोष्टी विचार करावं लागतात तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि इकडं जे थेरॉटिकल क्वेश्चन असतात जरा जास्त सोपं वाटतात म्हणजे ॲज कम्पेअर टू केस स्टडी. पण इथं तसं नाही आहे, इथं थोडंसं उलटं आहे, म्हणजे वेळाच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, केस स्टडी हा साध्या सिंपल असतात, तुम्ही सरळ उत्तर लिहू शकता. तिकडं पण सरळ उत्तर आहेत, परंतु वेळ जास्त लागतो. एकंदरीत जर पाहिलं तर तुलना करू नये असा पेपर आहे. म्हणजे UPSCचा वेगळा पेपर आहे आणि MPSCचा वेगळा पेपर आहे. इथिक्सचाच पेपर आहे, परंतु पूर्णतः वेगळा आहे. याचं आणि त्याचं काही घेणं नाही आहे ना. म्हणजे UPSC करणाऱ्याला याचा जास्त फायदा झाला असेल का? म्हणजे UPSCचा अभ्यासाचा जास्त फायदा झाला असेल का? तर कमी झाला असेल. सरळ उत्तर आहे, कारण ती मानसिकता वेगळी असते. GS4चा पेपर सोडवण्याची ही मानसिकता वेगळीच आहे. याच्यामध्ये पूर्ण युनिव्हर्सिटी टाईपचा पेपर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला दिसतो. शैक्षणिक तर दिसतोच. सेक्शन बीमध्ये थोडा तरी चेंजेस केले आहेत, परंतु एकंदरीतपणे म्हणजे असंही म्हणता येत नाही की म्हणजे आपण म्हणतो ना की फक्त सोपा होता. म्हणजे दिसायला तर खरंच सोपा आहे. जसं की त्यांनी प्रश्न विचारला आहे, नैतिक प्रश्न. मी म्हटलं ना सुरुवातीला प्रश्न काय विचारला तर तुम्हाला, तुम्ही नैतिक आहात का? दिसायला प्रश्न कसा आहे? एकदम सोपा आहे ना. बरं लिहायचं म्हटलं की किती अवघड म्हणजे अवघडच जाणार आहे ना. तशा प्रकारचं आहे, दिसायला एकदम सोपं आहे. बरं बाकीचं ते सगळं मॅनेजमेंट वगैरे ज्याची प्रॅक्टिस आहे, ज्याला थेरॉटिकल जमलेलं आहे आणि म्हणजे ती केलेलं आहे त्याला हा पेपर जमलेला असेल. माझ्या मते सर्वसाधारणपणे वाटलं असेल सगळ्याला की सोपा गेला असेल, परंतु ॲक्च्युली हा तसा नाही आहे.
ठीक आहे. म्हणजे पुढं अभ्यास करताना येणाऱ्या जे मेन्समध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं पहा की GS4चा पेपर UPSC सारखा येत नाही आहे. तुम्हाला ॲज लाईक ए थेरॉटिकल म्हणजे जो पेपर असतात ना GS1, 2, 3 त्या प्रकारचं त्याला ट्रीट करायचं. कळलं का? कळतं का? UPSCचा जो पेपर असतो ना एथिक्सचा पेपर त्याचं लेवल वेगळं असतं. म्हणजे या पेपरवर तर तेच कन्सिडर होतं की त्याचं लेवल खूप वेगळं आहे, याचं लेवल वेगळंच आहे. ठीक आहे. हे तुम्ही GS सारखंच कन्सिडर करू शकता. आणि तुम्ही याची जी मार्किंग सिस्टम वगैरे आहे तर म्हणजे कमी जास्त नाही होणार असं बी म्हणू शकता. जसं की इथिक्स UPSCच्या पेपरमध्ये होतं की तिथं कमी जास्त मार्किंग होते. म्हणजे तुम्ही चांगला सोडलात तर जास्त मार्क मिळू शकतात है ना. कमी सोडलात तर मग तुम्हाला माहिती आहे काय मिळतं, म्हणजे तसं होतं. पण इथं तुम्हाला ॲव्हरेजली मार्क मिळू शकतं. कळतं? हे शेवटच्या गोष्टी कळत आहेत का तुम्हाला मी काय म्हणतो ते, है ना. म्हणजे हे गोष्ट म्हणजे घाबरून जाण्यासारखं नाही अशी गोष्ट तुम्ही म्हणू शकता की येणाऱ्याने हे लक्षात ठेवायचं की बाबा ॲज लाईक ए अदर पेपर हे तुम्ही याच्यामध्ये करू शकता. म्हणजे याला वेगळं करायची गरज नाही. जसं की आपण UPSCमध्ये रिकमेंडेशन करतो की प्रत्येक संकल्पना वगैरे अशा बघा, ते तुमच्या जीवनामध्ये पहा की तुमच्या जीवनाला नैतिकतेनं पाहण्याचा प्रयत्न करा, त्याचा फायदा तुम्हाला नैतिक पेपर म्हणजे इथिक्स पेपरमध्ये होईल. तसं नाही, याला तुम्ही एक सिलेबसनुसार पहा, तो काम संपलं तुमचं. मग येणाऱ्या काही वर्षासाठी तर म्हणजे 1-2 वर्ष आणखी म्हणून जरी म्हटलं तर अशा प्रकारचा पेपर जर येत असेल तर तुम्ही तसंच ट्रीट करा. निबंधाला बी त्याच प्रकारे ट्रीट करा आणि या GS4ला पण ट्रीट करा. परत एकदा मी स्पष्टपणे सांगतो पहा की जे UPSC करत आहेत, काय म्हणतो मी, जे UPSC करत आहेत त्यांनी जरूर लक्षात द्यायचं की जशाच तसं तुम्हाला त्या रूपानं जाता येत नाही. जसं की UPSCचं आहे मेन्स ओरिएंटेड, तसं नाही जाता येत इथं. ठीक आहे. कळतं ना. म्हणजे तुम्ही त्या भ्रमात राहू नका की मला UPSC येते म्हणजे MPSC बी येते, त्या भ्रमात राहायचं नाही आहे. हा पेपर तसा नाही आहे. साधी गोष्ट आहे. तुम्हाला ते काही गोष्टी पाठ कराव्या लागतील, मनात किंवा लिहून ठेवाव्या लागतील, नोट्स काढाव्या लागतील, तसा हा पेपर आहे. तर त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा. नाही तर परत आम्हाला UPSC येते होते आणि आम्हाला MPSC बी क्रॅक झाली नाही तसं तसं होऊ नये. असं होतं ना. म्हणजे हे एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग आहे की आपला अभ्यास वेगळा करायचा थोडासा. ठीक आहे. तर हा सगळा भाग तुम्हाला समजला असेल. तर आता पुढच्या पेपरमध्ये मराठी साहित्याचा जो पेपर आहे त्याचं बघूया, त्याची काय दशा आहे. असेल सोपीच ती दशा असेल त्याची. ठीक आहे. तर थांबूया मग इथंच. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.